विद्यार्थी दशेतूनच विद्यार्थ्यांना कळावी या उद्देशातून येत आहे। सदर कृतीचा उद्देश हाच आहे की आपल्या समाजामध्ये, आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आणि सध्याच्या दैनंदिन युगामध्ये आपण पाहतो एखादी गोष्ट असते प्रत्यक्षात वेगळी, तिचं स्वरूप असतं वेगळं, तिचा खरेपणा असतो वेगळा, पण पुढे पुढे जसा त्या गोष्टीचा प्रसार होत जातो तशी चुकीची गोष्ट इतरांसमोर येते आणि तिचं प्रत्यक्ष रूप हे बाजूलाच राहतं। तर त्या उद्देशाने आपल्या पाल्यांना, आपल्या विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच कळावं की आपण खरं तेच नेहमी समोर आणलं पाहिजे, यासाठी सदर कृती घेत आहे। सर्व व्हिडिओ पाहणाऱ्यांनी काळजीपूर्वक पहा। तर चला आपण मी आता या आमच्या इयत्ता 6वीतल्या मुलीला, पूर्वा दीदीला कृती करून दाखवतोय। ती कशी करते ते आपण पाहूया आणि ती पुढे ती कृती सर्क्युलेट करणार आहे। दीदी तयार? कृती बघ, उजवी बाजू आहे पहिली बाजू कोणती आहे? हां, म्हणजे आता माझी उजवी, तू बघ। 1 2 3 4 5 दाखव एकदा करून। 1 2 3 4 आणि 5। पूर्वा तुम्हाला कृती करून दाखवली, तिला कशी कृती दाखवली होती? आपल्या समोर येणाऱ्या नेहमीच्या गोष्टी प्रत्यक्षात असतात वेगळ्या। पूर्वाने कृती कशी केलेली? उजवी बाजू, डावी बाजू, त्यानंतर ती अशी खाली गेली, त्यानंतर परत हे आणि हे। पण ती कृती तुमची शेवटपर्यंत तशी झाली का? झाली का? नाही। याच्यातून आपण काय शिकायचं? तुम्ही आता लहान आहात, मोठे झाल्यावर पण तुमच्या समोर जी गोष्ट येणार तशी स्वीकारायची नाही, ती नक्की खरी आहे का, खोटी आहे का, याची खात्री करायची। प्रत्यक्ष कृती करणारी व्यक्ती किंवा प्रत्यक्ष ती कृती आचरणात आणणाऱ्या व्यक्तीकडून ती गोष्ट खात्री करून घ्यायची आणि मग तिचा प्रसार पुढे करायचा। सर्वांना समजलं? हां, तर इथून पुढे ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची।